राजाला अण्णांचा मार खूप लागलेला असतो. आता धन्या आणि पान्या मजाक उडवत असतात आणि यशोदाला म्हणत असतात, अरे यशोदा, तू बनवलेलं ते तेल लावून दे ना राजाच्या पायाला. अरे भल्या भल्या इंडस्ट्री फेल आहेत तुझ्या तेलासमोर. आता हसायला लागतात. यशा म्हणत असतो, अरे तुम्हाला काय गंमत सुचतीये, त्याच्या पायाला बघा ना किती लागलंय. आता धन्या म्हणतो, अरे अण्णांनी मारताना पहिलेच त्या काडीला तेल लावलं होतं आणि आता तू कशाला उगाच मालिश करतोय, तू फक्त मालिश कर. राजा म्हणत असतो, तू गप्प बसतोस का रे धन्या. धन्या आणि पाण्या परत हसायला लागतात आणि ते म्हणतात, अरे सॉरी सॉरी, तुला त्रास होतोय का खूप, पण अण्णांचा मार बघ किती लागतोय, लय डेंजर आहे बघ आपल्या अण्णा. आणि परत हे दोघांची मजाक सुरूच असते. आता यशोदा म्हणतो, जा बरं भाजी घेऊन या बाजारातून. आता धन्या म्हणतो, अरे जाऊ दे ना आता, मला पिठलं भाकर पण चालेल. धन्या म्हणतो, हो मला पण चालेल पिठलं. यशोदा आता मागे बघतो आणि राजाला म्हणतो, थांब बरं, मला यांचीच आता मजा घेऊ दे. आणि तेवढ्यातच पाण्या लगे बॅग काढायला लागतो आणि धन्या आणि पाण्या म्हणतात, बरोबर यशोदाने सांगितलंय भाजी आणायची, तर चल आपण भाजी घेऊन येऊया. आता ते दोघे भाजी आणायला जातात. इकडे राजा खूप खुश झालेला असतो आणि यशोदाला म्हणतो, यशोदा बघ, मी तुला म्हटलं होतं ना की अवनी आपल्या घरी परत येतील, आणि खरंच त्या परत आल्या. आता यशोदा म्हणतो, हो रे राजा, हो खूप मोठी तोफ असते, तुझं खरंच आहे बघ. आता अवनी आलेली आहे त्यांच्याजवळ. आता यशोदा म्हणतो, काय झालंय, का आलास तुम्ही, आणि तुम्ही ते काही सांगितलंच नाही, तुम्हाला ती रूम भेटली होती त्याचं काय झालं तर. आता अवनी म्हणते, अहो यशोदा, मी तिथे गेले ना, त्या मालकाला ॲडव्हान्स वगैरे देऊन झालेला होता, पण अचानकच तो मालक अगदी बिथरल्यासारखंच वागायला लागला आणि काही समजलंच नाही मला असं का वागतोय तर. त्याने दारावर लॉक केलं, म्हणजे माझ्या तोंडावर दार लॉक केलं आणि पैसे पण माझे परत केले आणि मग फक्त म्हणाला, मी तुम्हाला रूम देऊ शकत नाही, बाकी तुमचं तुम्ही बघा. आता यशोदा, आता राजाला असं वाटतं की यशोदासमोर आपलं भांडं उघड होईल, त्यामुळे तो म्हणत असतो, अरे यशोदा जाऊ दे ना, ते तो कशाला विषय काढतो, आता आल्यात ना त्या घरी परत. यशोदा म्हणतो, अरे पण विचारतोय मी, नेमकं झालंय काय होतं. आता यशोदाला राजाकडे पाहून कळतं की याने काहीतरी केलं असावं. अवनी म्हणत असते, पण मला तो मालक थोडा विचित्रच वाटत होता, जाऊ द्या बरं झालं, पण मला इथे परत यायचं नव्हतं यशोदा खरंच, पण तुमच्या प्रेमामुळे आणि या सगळ्यांमुळे, विठू माऊलीच्या कृपेमुळे मला इथेच यावं लागलं. यशोदा म्हणतो, तुम्ही काहीही काळजी करू नका, अगदी आपलं घर समजून राहा. आणि अवनी हसायला लागते. अवनी म्हणत असते, हो म्हणूनच तर मला इथे पावलं माझी ओढत घेऊन आली असंच म्हणावं लागेल. आता ती तिथून निघून जाते. राजा म्हणत असतो, अरे यशोदा, ते मालक ना फ्रॉड होता, मीच गेलो होतो त्याच्याकडे सकाळी आणि एक मुलीला त्याने रूममध्ये डांबून ठेवलं होतं आणि भलतेच काही करू नये त्याच्या आधी मी तिथे पोहोचलो आणि त्या मुलीने पण त्याला खूप मारलं, मी पण. आता यशोदा म्हणत असतो, हे असं झालं होय, तू केलं तर हे सगळं. अरे पण त्यांना खरं सांगून टाक ना, प्रत्येक वेळेला असं का वागतोय तू. राजा म्हणत असतो, अरे पण काय करू, माझं त्यांच्यावर प्रेम आहे, माझा विश्वास आहे देवी आईवर, त्यांना कधी ना कधी माझं प्रेम कळेल यशोदा, आणि हे सगळं व्हायला खूप वेळ नाही लागणार, माझी होप आहे अजूनही. यशोदा म्हणत असतो, अरे तू कसला नसल्या अपेक्षा ठेवतो त्यांच्याकडनं, त्यांना जर काही खरं ते कळलं ना की तुमचं लग्न खरं झालेलं आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल राजा. तू ना उगाच आशा लावून बसूच नको आणि त्यांची अपेक्षा ठेवू नको की ते तुझ्यावर प्रेम करतील. त्यांचं आणि तुझं खूप डिस्टन्स आहे, त्यांच्या वागणुकीत, तुझ्या वागणुकीत, हे सगळं तू विसरून जा राजा, आणि फक्त ती एक मुलगी म्हणून त्यांच्याकडे बघ, अजिबात प्रेमाचं वगैरे विचार करू नको. आता यशोदा मी इकडे बघतो. राजा म्हणत असतो, अरे पण माझी होप आहे ना, मला विश्वास आहे की असं होऊ शकतं, कारण आजपर्यंत देवी आईने त्यांना प्रत्येक वेळी आपल्या घरामध्ये परत आणलंय त्यांनी जाण्याचा प्रयत्न केल्यावर. आता यशोदा म्हणतो, ती गोष्ट वेगळी आहे राजा, आणि तू जे हे बोलतोय ना प्रेम करण्याचं वगैरे, ही गोष्ट वेगळी आहे, त्यामुळे तू असा विचारच करू नको. आता राजा रागात निघून जातो. यशोदा म्हणत असतो, तू तू ना रागात निघून जा, नाही तर काही पण कर, पण या गोष्टीचा विचार सोडून दे आणि स्वतःच्या कामाकडे लक्ष दे. स्वतः काय करता येईल, कसं जिद्दीने पुढे जाता येईल याच्याकडे बघ जरा. राजा म्हणत असतो, हो ते तर माझं सुरूच आहे, पण मला खूप विश्वास आहे ते या घरात थांबतील आणि आपल्या घराला
अगदी त्यांच्या कृपेने किंवा हाताने अगदी फुलवून ठेवतील. इकडे दत्त्या काका आणि सुलू बोलत असते. सुलू म्हणत असते, काय रे दत्त्या, तू सांगितलं होतंस ती पोरगी गेली, ती पोरगी परत कशी आली? आता दत्त्या काका म्हणतात, अगं हे सगळं त्या राजामुळे झालंय आणि त्या राजानेच तिला घेऊन आलाय बहुतेक. आता नमी इकडून चोरून ऐकत असते. ती सुली म्हणत असते, अरे या मुलीला का समजत नाहीये, काय दिसतंय तिला या पडक्या घरामध्ये? दत्त्या म्हणत असतो, हो ना, मी तेच विचार करतोय, पण असं जर झालं ना, त्या घरातनं आपला हिस्सा सोडावाच लागेल आपल्याला. सुलू म्हणत असते, मी असं कधीच नाही होऊ देणार. आता तिची नजर नमीकडे जाते. नमी चोरून ऐकत असते. ती जाते आणि नमीचा कान पकडून तिला समोर घेऊन येते. आता नमी म्हणत असते, अगं मम्मी असं काय करते, सोड ना मला. ती म्हणत असते, काय सोडायचं गं, आणि ही चोरून ऐकायची सवयी कधी बंद होतील? नमी म्हणते की मला तुझ्याच तर या सवयी लागल्या, तूच मामाच्या घरातल्या सगळ्या गप्पा कशी चोरून ऐकत असते. आता दत्त्या काकाला ती म्हणत असते, आता मी तुझ्यासाठी ना स्थळच बघते, थांब. दत्त्या दादा, हिच्यासाठी बघ बरं एखादं ठिकाण. नमी म्हणत असते, नाही नाही, मला यशासोबतच लग्न करायचंय. ती म्हणत असते, अरे तू यशाचा विचार सोडून दे. नमी म्हणत असते, कसा सोडू, मला आवडतो यशा. आता तिला फोन येतो तिच्या मैत्रिणीचा, पायलचा. आता ती म्हणत असते, मम्मी मी तुला याचं उत्तर दिलं असतं, पण आता माझ्या मैत्रिणीचा फोन येतोय ना, म्हणून मी आता बाहेर जाते. ती बाहेर पायल उभी असते, रडत असते एकटीच. ती म्हणत असते, अगं काय झालंय तुला? पायल म्हणत असते, अगं बघ ना, त्या पाण्याला दुसरी कोणती तरी मुलगी आवडायला लागली. त्याने आज तिच्या आवाजात मला फोन केला होता. ते कुठेतरी पावसात भिजत होते म्हणे, आणि असं काही असलं तर बघ ना, माझं एकतर्फी प्रेमाचा काहीच फायदा होणार नाही गं. नमी म्हणत असते, ए पायल तू रडू नको, असं काहीही नाहीये. आता बघ, मी जाऊन विचारतेस त्याला की त्याच्या आयुष्यात दुसरी कोणी मुलगी आली का तर. ती म्हणत असते, हो हो बघ बरं, नाहीतर माझं खूप नुकसान होईल गं नमे. नमी म्हणत असते, तू काळजीच करू नको. हे बघ आता मी जातेच आहे. आता ती जायला निघते तेवढ्यातच तिचे मामा तिला बाहेर दिसतात. ती निघत असतात सायकल घेऊन. आता परत पायल त्या खांबाला पकडून रडत असते. ती म्हणत असते, ओ मामा, मला तुम्हाला एक विचारायचं होतं. तो म्हणत असतो, काय गं, काय काम होतं, यशाचा फोन नाही लागला का? ती म्हणत असते, अहो त्यांच्याकडे नाही, तुमच्याकडेच काम होतं. तो म्हणत असतो, अगं पण तुला नेहमी यशच लागत असतो. ती म्हणते, ते खरं आहे, पण आज माझं काहीतरी वेगळंच काम होतं. आता ती म्हणत असते, मामा राजासारखं आपल्या पाण्याचं पण कुण्या मुलीवर प्रेम आहे का हो? त्याचं प्रेम प्रकरण सुरू आहे का कुठे? आता ते मामा म्हणत असतात, मला काही नाही माहिती, पण असेल तर चांगलंच आहे, त्याला विचारतोच बघ मी. आता नमी म्हणत असते, हो आत्ताच विचारा बरं. ते अण्णा रूममध्ये जातात आणि म्हणत असतात, ए पान्या कुठे आहेस तू? आता राजा धन्या तिथे बसलेले असतात हॉलमध्ये. आता पान्या परत येतो आणि पान्या म्हणतो, काय अण्णा, माझ्या नावाचा का जप करताय आज? अवनी पण बाहेर येते, यशोदा पण बाहेर येतो, नमी पण इकडून आलेली असते आणि पायल पण तिकडून चोरून बघत असते. तो अण्णा त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो, काय रे, तुला कोणती मुलगी आवडते का? तुझं काही प्रेम प्रकरण सुरू आहे म्हणे. पान्या म्हणतो, अहो नाही हो अण्णा, असं काही नाही आहे. अण्णा म्हणत असतात, खरं ते सांग बरं. नमी धन्याकडे येते आणि म्हणते, या धन्याला विचारा, याला पण माहिती आहे. ए सांग रे जिप्र्या, खरं आहे की नाही ते. आता पायल चोरून हे भांडणं बघत असते की पान्या काय खरं सांगतोय की नाही. यशोदा पण रागाने बघत असतो की हे काय चाललंय यांचं. आता धन्या म्हणत असतो, हो आहे आहे एक मुलगी त्याच्या आयुष्यात, पण ती मुलगी थोडी आंधळी आहे. तो म्हणत असतो, काय, तिला डोळे नाही आहेत? आता पान्या म्हणत असतो, हो ना. आता अवनीला काही कळे नसते. तो म्हणत असतो, अहो राजा इकडून बोलतो. राजा म्हणत असतो, हो, आपल्या पान्यावर जी मुलगी प्रेम करेल तिला नजर कमीच असेल बहुतेक, म्हणूनच तर याच्या प्रेमात पडली. आता पायलला परत वाईट वाटतं. इकडे पान्या म्हणत असतो, ए राजा, असं काही नाही आहे, पण मला ती मुलगी आवडत नाही, तिलाच फक्त मी आवडतो. आता यशोदाला पण काही यांचं माहीत नसतं. हे धन्या आणि पान्यामध्येच असतं हे प्रकरण. इकडे पायल बघत असते की पान्या कधी पायलचं नाव घेतोय की दुसऱ्या मुलीचं नाव घेतोय. अवनी म्हणत असते, सांगा ना पान्नू दादा, काही असेल तर. पान्या आता थोडा लाजतो. आता अण्णा म्हणत असं, वा रे माझ्या पठ्ठ्या, लाजलाय बघ. आता पायलचं इकडे रागराग होत असतो. पायल डायरेक्ट येते आणि त्या अण्णांना विचारते, सांगा ना अण्णा, माझं या पाण्यावर खूप प्रेम आहे, पण हा कधीच माझं नाव घेत नाही, याचं दुसरं कोणत्या मुलीवर प्रेम असेल तर सांग म्हणा मला तसं. आता ते अण्णा म्हणत असतात, अगं बाई तू रडू नको, एवढं काही नाही झालेलं.
ती आता फोन हातात घेते आणि पाण्याला म्हणत असते, तू मला फोन नेला होता मी तुझा, याच फोनवर मला त्या मुलीने फोन केला होता आणि ती पावसात भिजत होती असं काहीतरी बोलत होती. आता पाण्या परत दुसरीकडे बघतो आणि ते पायल इकडे फक्त हात करत असतो मोबाईल घेण्यासाठी. आता पायल बाहेर निघून जाते, नमी आणि पायल. अण्णा म्हणत असतात, अरे पानू, बघ ती मुलगी किती प्रेम करते तुझ्यावर आणि तिचं जर प्रेम असेल ना, आपण काहीतरी करूयात. पाण्या म्हणत असतं, नाही हो अण्णा, मला नाही आवडत ती पाहिली, उगाच डोकं खात असते. कारण नसताना कधी पण गॅरेजवर येते आणि काय ते तिचं नौटंकी सुरू असते. अवनी अवनी म्हणत असते, पण काय हरकत आहे, छान आहे पायल. आता अण्णा म्हणत असतात, हो ना सुनबाई, सांगा नाही अण्णा. नंतर पाण्या म्हणत असतो, अहो अण्णा, आपल्या घरात आणून कशाला मी तिचं नुकसान करू, तुम्हीच सांगा बरं. आपल्या घराच्या भिंती व्यवस्थित नाही आहे, छत गळतंय. आता अवनी खूप छान समजावते. अवनी म्हणत असते, पानू असा का विचार करतोय, आता मी बघ तुमच्या घरात आल्यापासून मला कशाची कमी वाटली नाही. आणि तुला कसं असं वाटतंय की मुलींना फक्त श्रीमंतच घर हवं असतं? अरे असं प्रेमाने भरलेलं घर कोणत्या मुलीला नकोय असं कधी वाटणारच नाही. मी तुमच्या घरात आल्यापासून तुम्ही किती प्रेमाने वागताय माझ्यासोबत, अगदी स्त्रीचा सन्मान करताय, तिला काय हवं काय नको तिचा मान ठेवताय. असंच घर प्रत्येक मुलीला हवं असतं. त्यामुळे तू असं विचारच नको करू. आता हे ऐकून अण्णांना या सगळ्यांना पण खूप छान वाटत असतं. राजाच्या तर अगदी फिलिंग्स जाग्या होतात आणि ती म्हणत असते, खरंच ना, या घरात जी पण मुलगी कुणी येईल ना, ती खरंच नशीबवान असेल. तुमच्यासारखे सगळे इतके प्रेम करणारे लोक भेटल्यावर कोणत्या मुलीला नकोसं असेल. आणि ती रूममध्ये निघून जाते. आता राजा हे सगळे तिच्याकडे बघत असतात. राजा म्हणतो, बघा त्या काय म्हणाल्या की खूप प्रेमळ आहात तुम्ही सर्वजण. आता अण्णा म्हणत असतात, हो हो, ती मलाच म्हणाली, मीच खूप प्रेमाने वागतो ना तिच्यासोबत. आता ते सगळेजण हसायला लागतात आणि म्हणतात, काय अण्णा तुम्ही पण. अण्णा म्हणतात, मग आहेच मी तसा. इकडे धन्या म्हणत असतो, हो हो, आपले अण्णा खूप प्रेमळ आहेत. आता पुढील भागामध्ये राजा बाहेर झोपलेला असतो. अण्णा बाहेर येऊन बघतात आणि त्यांना उठवतात आणि म्हणतात, काय रे, तुझं आणि सुनबाईचं भांडण झालंय का? जा बरं रूममध्ये जाऊन झोप. आता रूममध्ये गेल्याच्या नंतर यशोदाला खूप टेन्शन येतं. अण्णांना असं त्यांचे वेगळेच आवाज येत असतात की त्यांचं भांडण वगैरे मिटलं.